नमस्कार, न्यूज 24 मराठीमध्ये आपले स्वागत। आज आपण आयुर्वेद आणि सामान्य जीवनशैली तसेच ॲलोपॅथीच्या आपल्या जीवनावरती काय काय इफेक्ट असतात, काय काय परिणाम होतात आणि आयुर्वेदाचे काय परिणाम असू शकतात या संदर्भामध्ये आपण डॉक्टर सत्यनाथ संत ज्या अवतार हॉस्पिटलच्या डीन आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार। आयुर्वेदाच्या संदर्भामध्ये एक प्रेक्षकांची किंवा संपूर्ण दर्शकांची एक धारणा आहे की आयुर्वेद एक असं शास्त्र आहे की ज्या शास्त्राच्या माध्यमातून उपचार पद्धती जी आहे तिने निदान होण्यास किंवा रुग्ण बरा होण्यास, तर आपण काय सांगतो? आपण सर्वसाधारण जेव्हा समाजामध्ये वावरतो आणि बघतो त्यावेळेस आपल्याला असं आढळून येतं की ज्या वेगवेगळ्या पॅथीच्या माध्यमाने आपल्याला आपली जीवनशैली कशी जगावी याच्या बाबतीत काही गोष्टी सांगितल्या जातात। त्याचप्रमाणे जर आजार झाले तरी आपण कोणत्या पद्धतीच्या औषधोपचार त्या ठिकाणी केले पाहिजे हे सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघतो। त्यामध्ये मी विशेषतः आयुर्वेद महाविद्यालयाची डीन असल्या कारणाने मी सांगते आयुर्वेद हा एक पॅथीचा प्रकार आहे निश्चितच, परंतु आयुर्वेदाच्या जे थोडं मुळाशी आपण गेले तर आपल्या थोड्याशा संकल्पना सगळ्यांच्या क्लिअर होतील। तसं आयुर्वेदाबद्दल म्हटलंय आयुषो वेद आयुर्वेद, म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असेल त्या बाबतीमध्ये स्पष्ट संकल्पना आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहे। उदाहरणार्थ मूळ उद्देशच आयुर्वेदाचा हा आहे की स्वस्थ स्वास्थ्य रक्षण, म्हणजे आपण स्वस्थ जीवनशैली कशी जगली पाहिजे हे ज्याच्या माध्यमाने आपल्याला समजतं ते म्हणजे आयुर्वेद आहे महत्वाचा। त्याच्यामध्ये आपण जर आयुर्वेदाचा थोडासा डीपली विचार केला तर आपण जीवनशैली आपलं आयुष्य आपण कसं जगायचं त्याचप्रमाणे चांगल्या आपल्या जीवनशैलीच्या माध्यमाने आपण जे काही आपला आजार होऊ नये म्हणून काय काय काळजी घ्यायची हे महत्वाचा भाग आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे। त्यामुळे मी म्हणेन की श्रेष्ठ जीवनशैली कशी जगावी हा तो दृष्टिकोन आपल्याला आयुर्वेद देतो। त्याचप्रमाणे जेव्हा एखादा आजार होत असताना त्या आजाराला सुद्धा अतिशय सुलभरित्या आपण कसं दूर ठेवू शकू आणि जर आजार झाला तर त्याला सर्वसाधारण औषधोपचाराने जे दैनंदिन आयुष्यामध्ये आपण वापरतोय त्यांच्या माध्यमाने सुद्धा आपण त्याला कसं दूर ठेवू शकू या बाबतीमध्ये निश्चितच आयुर्वेदामध्ये अतिशय उत्कृष्टरित्या वर्णन केलेलं आहे। आयुर्वेदाच्या प्राथमिक माहितीमध्ये आपण हे सांगितलं की जीवनशैली जी आहे ती जीवनशैली कशी असली पाहिजे आणि त्या जीवनशैलीच्या माध्यमातून जीवन कसं जगावं किंवा कशा पद्धतीनं जीवनात बदल घडवावे आणि निरोगी आरोग्यदायी जीवन कसं जगावं यात आयुर्वेदाच्या बाबतीत एक प्रकार नेहमी म्हटला जातो की ॲलोपॅथी ही उपचार पद्धती जी आहे ती उपचार पद्धती अतिशय उत्तम असून अतिशय लवकर रोगाचं म्हणजे रोग्याला आरामदायक आहे। परंतु एक प्रश्न असं या ठिकाणी उभा राहतो की डार्विननं ज्या पद्धतीने एक सिद्धांत मांडला की सृष्टीवर येणारी प्रत्येक गोष्ट जी आहे ती गोष्ट ह्या सृष्टीवरतीच राहते परंतु स्वरूप बदलून राहते। तसंच हे आपण आयुर्वेदिक वनस्पती म्हणा किंवा आयुर्वेदिक वनस्पती आहेत औषधी आहेत यांचं स्वरूप बदलूनच त्या केमिकलायझेशन होऊनच त्या ॲलोपॅथीमध्ये येतात। मग तुम्ही आयुर्वेदाला ॲलोपॅथीची जननी म्हणाल का किंवा माता म्हणाल? कसं आहे सर, प्रत्येक पॅथीचं एक आपलं वैशिष्ट्य आहे। जसं आयुर्वेद म्हटले की आपल्या समोर वनस्पती येतात, होमिओपॅथी म्हटले की त्यांचे लिक्विड टिंक्चर्स येतात, आयुर्वेदिक म्हटले की काही असे अँटीबायोटिक्स काही असे अँटीपायरेटिक असे स्पेसिफिक मेडिसिन्स येतात। कसं आहे सर्वमिदं पंचभौतिकम म्हटलेलं आहे निश्चितच, म्हणजे सर्व द्रव्य हे पंचमहाभूतांनी बनलेले आहेत आणि प्रत्येक घटक हा पंचभौतिक आहे। तर तसा विचार केला तर पंचमहाभूत सिद्धांत आपण सगळ्या पॅथीला लावू शकतो, पण आयुर्वेदाची जी संकल्पना आहे की आयुर्वेद म्हणजे शक्यतो वनस्पतीजन्य औषधं, काही रसायन औषधं आहेत किंवा काही खनिज द्रव्य वापरून अशा वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळ्या माध्यमातून जी द्रव्य आपल्याला उपस्थित होतील त्यांचा वापर आपण जेव्हा करतो तेव्हा त्यांना आपण आयुर्वेदाच्या ढाच्यात घालतो। आणि जेव्हा आपण मॉडर्न मेडिसिनचा विचार करतो किंवा आधुनिक वैद्यकाचा विचार करतो तर त्यावेळेस त्यांचा जो मुख्य सिद्धांत आहे तो म्हणजे जीवाणूंचा नाश करणं, जसं अँटीबायोटिक्स आपण म्हणतो जीवाणूंचा नाश करणं। तर जेव्हा ते औषध वापरले जातात त्यावेळेस विशेषतः त्याचा अभ्यास करून त्या पद्धतीचे काही केमिकल जेव्हा एकत्रित आणून त्याचा त्या मायक्रोबायोटा किंवा मायक्रोब्स वरती स्टडी केला जातो आणि त्यानुसार ते द्रव्य तारखेने वापरले जातात। म्हणजे मी असं म्हणेन की पंचमहाभूत सिद्धांताला समोर ठेवलं तर सगळे द्रव्याचे पंचभौतिक आहेत, परंतु कोणत्या वेळी ते वापरल्या जात आहेत, कोणत्या पद्धतीने कशावरती वापरल्या जात आहेत त्यानुसार पण आपण त्या पॅथीनुसार त्याच्याकडे आपण त्यांना वळतो। जे आपण
असं म्हणू शकतो का की परत तुम्हाला अगदी स्पष्टच प्रश्न विचारतो की असं म्हणू शकतो का की आयुर्वेद ही ॲलोपॅथीची जडणी आहे? सर काही संपूर्ण मी ह्याला 100% मी म्हणू शकणार नाही, परंतु काही आता खूप सारी औषधे आलेली आहेत जी मॉडर्न मध्ये सुद्धा तसं टिंचर्स फॉर्म मध्ये एक्स्ट्रॅक्ट काही काढल्या जातात काही वनस्पतींच्या, आणि ते एक्स्ट्रॅक्टच्या फॉर्म मध्ये टॅबलेट फॉर्म मध्ये सिरप फॉर्म मध्ये किंवा लिक्विड फॉर्म मध्ये इंजेक्टेबल्स फॉर्म मध्ये आपण त्यांना वापरतो. मी म्हणे काही जे लिमिटेड अशा गोष्टी काढल्या त्यावेळेस आपण त्याला आपण म्हणू शकतो, पण 100% आपण त्याला असं नाही म्हणू शकणार. पण पंचमहाभूत सिद्धांताला समोर ठेवलं तर मी म्हणेल की निश्चितच सगळे औषधी द्रव्य जे काही पॅथीने आपण वापरतो कोणत्याही पॅथीने त्याला आपण त्यानुसार मग आपण जनरली म्हणू शकतो. या ठिकाणी असं म्हणता येईल का की तुम्ही थोडस ॲलोपॅथी आणि आयुर्वेदाचं युद्ध टाळत उत्तर दिलंय असं? नाही, असं युद्ध म्हणून नाही, पण ज्यावेळेस काही लिमिटेशन्स असतात प्रत्येक पॅथीचे, जसं आपण मॉडर्न जे काही लिमिटेशन्स आहेत आयुर्वेदाचे काही लिमिटेशन्स आहेत, मग त्यावेळेस मग या गोष्टीचा आपण विचार केला असतो. थोडासा एक अजून वेगळा प्रश्न की 1936च्या आसपासच्या कालावधीनंतर जो एक औद्योगिक क्रांती झाली, औद्योगिक क्रांतीनंतर जीवनशैलीमध्ये जी 1936च्या अगोदरची जी जीवनशैली होती मानवाची, त्या जीवनशैलीत एक विशिष्ट प्रकारची जीवनशैली होती. त्यानंतर ती जीवनशैली सातत्याने बदलत गेली, कामाच्या किंवा त्या औद्योगिकरणाच्या माध्यमातून बदलत गेली. त्यानंतर शारीरिक समस्या जागतिक पातळीवर मानलं जातं की 1936 नंतर मानवी शारीरिक समस्यांमध्ये वाढ झाली. तर ते तुम्ही कसं करायचं? 1936च्या आधीचा कालावधी थोडं बघितलं तर तेव्हा आम्ही नव्हतो, परंतु जे काही आम्ही ऐकतो आणि भाषणामध्ये जे आलेलं आहे तेव्हा आपण मध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैली होती. उदाहरणार्थ विशेषतः शारीरिक कष्टाची जीवनशैली त्यावेळी जास्त होती, आणि जो काही मानसिक ताणतणाव काही विशिष्ट क्षेत्रामध्ये मानसिक ताणतणाव होता, पण जे धकाधकीचं आयुष्य आपण आता जगतोय सगळ्याच क्षेत्रामध्ये अतिशय धावपळीचं म्हणजे शारीरिक मानसिक आणि सामाजिक आर्थिक सगळ्याच प्रकारच्या समस्या चारही बाजूनी प्रत्येकाला भेडसावतात. तर त्याचं प्रमाण मी म्हणेन की त्या काळातल्या ज्या आपण काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी बघितले तर तो ताणतणाव थोडासा त्या ठिकाणी कमी होता. ताणतणाव म्हणते मी, शारीरिक कष्ट आतापेक्षा आधी खूप जास्त होते, परंतु त्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैलीमुळे आणि आयुर्वेदाचा जो मूळ उद्देश आहे की जी जीवनशैली आधी अवलंबला जायची ती आता अवलंबल्या जात नाही. उदाहरणार्थ दिनचर्या ऋतुचर्या म्हणजे दिवसभर मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय केलं पाहिजे, माझी ऋतूनुसार जेव्हा वातावरण बदलतंय तेव्हा मी काय केलं पाहिजे, ही जी जीवनशैली त्यावेळेस अवलंबल्या जायची ती आता मात्र 1936 नंतरचा जो कालावधी आता आपण बघतो जवळपास 90 वर्षाचा, तर त्यावेळेस हा जो पूर्ण क्रम आहे दिवसभराचा किंवा ऋतूनुसार चेंजेस झाले त्याचा क्रम हा अतिशय बदललेला आहे. त्यामुळे त्याच्यानंतर बरेचसे व्याधी जास्तीचे तयार झालेले आहेत आणि त्यानुसार मग औषधोपचारही वाढले, म्हणजे लाईन ऑफ ट्रीटमेंट जे ते सुद्धा वाढले आणि प्रतिकार शक्ती जी आहे ती व्यक्तीची खूप कमी झालेली आहे. आणि निश्चितच म्हणेल की तेव्हाच जे काही आपल्या दिवसभराचा आपली दिनचर्या होती किंवा जीवनशैली होती ती अतिशय वेगळी होती आणि म्हणून तेव्हापेक्षा आता एकदम अपोजिट जीवनशैली झालेली आहे. त्यामुळे व्याधी सुद्धा जसं आपण आता म्हणतो एड्स वगैरे हे आता झालेले व्याधी, अगोदर एड्स नव्हता कारण तेव्हा व्याधी क्षमत्व खूप चांगलं होतं, आपले आहारही खूप उत्कृष्ट होता आणि प्रॉपर जीवनशैली जी मनाला शांती देणारी आध्यात्मिक जीवनशैली त्यावेळी जास्ती होती. आणि आता नंतर हळूहळू कालावधी फार झाल्यामुळे त्या गोष्टी कमी झाल्या आणि आता अनेक व्याधींना आपल्याला समोर जावं लागतं. सांगितलं की जीवनशैली ही प्रत्येक व्याधीची जन्म आहे. लोकांची जीवनशैली जगताना त्याच्यावरती व्याधी डिपेंड कुठली व्याधी असतो. तर मग आता ह्या अशा कालावधीमध्ये आता हा जो कालावधी आहे याच्यामध्ये कुठल्या प्रकारची जीवनशैली आत्मसात करावी लागेल, जो आत्ताचा बिझिएस्ट कालावधी आहे त्याच्यात कुठल्या प्रकारची जीवनशैली माणसाने एक्सेप्ट करावी म्हणजे जेणेकरून त्याच्या जीवनशैलीनुसार थोडंसं शारीरिक गोष्टी वापरता. तसं ह्याच्यामध्ये तुम्ही आयुर्वेदाला खूप महत्व देईल कारण आपल्याला कम्पेअर तुलना नाही करायची आहे, परंतु आयुर्वेदाची जी विशेषता मी समोर सांगू इच्छिते ते म्हणजे सकाळपासून रात्री झोपेपर्यंत म्हणजे दिनचर्या म्हणतो आपण त्याला, आणि जसं वातावरण बदलतंय त्यानुसार आपण जीवनशैली कशी चेंज केली पाहिजे त्याला आपण ऋतुचर्या म्हणतो. ह्याच्याबद्दल आयुर्वेदामध्ये अतिशय उत्कृष्ट रीतीने एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. म्हणजे मी सकाळी किती वाजता उठली पाहिजे आणि रात्री किती वाजता झोपून परत मी दुसऱ्या दिवशी सकाळी किती वाजता उठली पाहिजे, रात्रीची झोप कशी पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं इत्याभूत वर्णन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे. एक उदाहरण फक्त तुम्हाला सांगते, ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ठे म्हणजे सकाळी 4 वाजता कमीत कमी 4 वाजता उठलं पाहिजे असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. इतरही ठिकाणी त्याचं आपल्याला आध्यात्मिक दृष्टीने आपल्याला ह्याचं उदाहरण दिल्या जातात. तसं आता आपण विचार करा की आपल्यापैकी सुद्धा आपण किती जण सकाळी 4 वाजता
उठतो. कारण ब्रह्ममुहूर्ताचं त्यावेळेसचं वातावरण, त्यावेळेसचे जे व्हायब्रेशन्स असतात, वातावरण असतं, त्या वातावरणाचा खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्यावरती पडत असतो. जी सात्विकता आपल्याला पाहिजे असते, प्रत्येक आपल्या वागणुकीतली मध्ये जी सात्विकता आपल्याला हवी असते, आहारामध्ये सात्विकता हवी असते, त्या सगळ्या गोष्टीची सुरुवात सकाळपासून होते. आणि आपण आता जर बघितलं तर मी म्हणेन की हार्डली बोटावर मोजण्याएवढी लोक असतील जे ब्रह्ममुहूर्त त्याचं पालन करत असतील. तर मग हे एक उदाहरण झालं ब्रह्ममुहूर्ताचं. नंतर उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या जर वेळ बघितला, ब्रह्ममुहूर्तावर उठणं हे आजच्या म्हणजे ज्या दिनचर्या आहेत किंवा आजचा जो मानवाचा दिनक्रम आहे त्यामध्ये कामाची सुरुवात आणि उशिरा झोपण्याची गरज, ही गरज सुद्धा काही ठिकाणी बनलेली आहे. उदाहरणार्थ मुंबई सारख्या शहरामध्ये आता ट्रॅफिकने अतिशय त्रस्त, सकाळी 7ला कामावरती आलेला, सकाळी 7ला कामाला निघालेला माणूस 9:30-10 वाजता ऑफिसमध्ये पोहोचतो. तोच माणूस संध्याकाळी 6 वाजता ऑफिसमधून निघाल्यानंतर 7:30-10 वाजता घरी पोहोचेल. तो त्याच्या कुटुंबाला 1-2 तास देऊ इच्छितो. अशा परिस्थितीत त्याची झोपण्याची पद्धत आणि सगळ्या जीवनशैली बदलली आहे. यातून काही सुवर्ण मध्य काढता येईल आपल्याला. कसं जो कालावधी आणि आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय सर, प्रत्येक व्यक्तीचं एक व्यक्तिमत्व असतं, प्रत्येक एक पर्सनॅलिटी असते जी आपल्या शारीरिक ठेवण, मानसिक ठेवण, आपली दररोजची दिनचर्या, प्रत्येक व्यक्तीचं कसं एक व्यक्तिमत्व सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये. त्यालाच साध्या भाषेमध्ये आयुर्वेदामध्ये प्रकृती म्हणतात. प्रकृती म्हणतात आपल्या शरीरामध्ये जे काही धातू आहे, धातू म्हणजे टिश्यूज, जे बॉडी करणारे जे टिश्यूज असतात, त्यांची ठेवण कशी आहे, तुमचं सत्व कसं आहे, म्हणजे मनाची स्थिती कशी आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार केला. त्यानुसार आताचा जो तुम्ही धावपळीचा काळ म्हणताय किंवा हे लाईफस्टाईल प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं आहे. जसं खेड्यामध्ये गेला तर खूप शांतता आपल्याला वाटते आणि मुंबईमध्ये तर धकाधकीचं आयुष्य आहेच आहे. तर मी म्हणेन की प्रत्येकाने या धावपळीच्या असलेल्या आयुष्यामध्ये सुद्धा स्वतःला चांगलं कसं ठेवता येईल. यदा कदाचित असं म्हणूया की रात्री त्या 10 वाजता तो झोपला, तो 4 वाजता उठणार नाही, यदा कदाचित दिवसभर थकलेला असतो, पण मी म्हणेन 5 वाजता तरी उठलं पाहिजे. स्वतःसाठी 5 वाजता उठल्यानंतर थोडस तरी त्यांनी असं आपली लाईफस्टाईल मॅनेज केली पाहिजे की ज्याच्यामुळे जी काही मेंटल स्टेबिलिटी आपल्याला हवी आहे, किंवा व्यायाम, म्हणजे दिनचर्येमध्ये तर व्यायाम सुद्धा खूप महत्वाचा दिलेला आहे. आणि आता फिजिकल बिलकुल एक्सरसाइज कोणी करत नाही. सगळे मॅक्सिमम फक्त समजा बाहेर काम करणाऱ्या लोकांचं जर सोडलं तर जसं IT क्षेत्रातील लोक म्हणा किंवा आम्ही वैद्य लोक, डॉक्टर्स लोक म्हणा, जास्तीत जास्त बसून काम करतो. फिजिकल एक्सरसाइज कमी झालेला आहे. या सगळ्या याच्यातून सुद्धा आपण थोडाफार वेळ हा माझ्यासाठी म्हणून आपण राखून ठेवलाच पाहिजे. समजा 5 तास झोपतोय तर आपल्या समजा सवय 5 तास कमी होते, तर पहिल्यांदा हाफ अवर 15 मिनिट्स थोडीशी ऍडजस्टमेंट करायची. जसं जसं आपण प्रॅक्टिस करत जाऊ, निश्चितच तो अर्धा तासाचा कालावधी सुद्धा मला स्वस्थ ठेवण्यासाठी अतिशय चांगल्या रीतीने उपयोगी ठरू शकतो. अर्ध्या तासाचा कालावधी मला स्वतःला स्वस्थ ठेवण्यासाठी किमान आपण स्वतःसाठी द्यावा, असं मॅडमचं म्हणणं आहे. आपण आता पुढच्या एका प्रश्नाकडे चाललोय, तो म्हणजे सामान्य जीवनात जो आज रेजिस्टन्स आपल्याला दिसतो, प्रतिकार शक्ती जी आपल्याला दिसते, प्रत्येक आजाराच्या बाबतीत प्रत्येकाची वेगवेगळी दिसते. याचं कारण काय हे जाणून घेऊया. तर प्रतिकार शक्तीचा तुम्ही उल्लेख केला आणि याच्या आधीच तुम्हाला एक शब्द सांगितला, व्याधिक्षमता. प्रत्येक व्यक्तीचं रेजिस्टन्स कॅपॅसिटी ही निश्चितच वेगळी असते. कारण आयुर्वेदामध्ये मूळ सिद्धांतच, आयुर्वेदाचा बेस जो आहे ना, तो आहे त्या व्यक्तीची प्रकृती. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. आयुर्वेदामध्ये 3 प्रिन्सिपल्स आपल्या बॉडीमध्ये काम करणारे दोष सांगितलेले आहेत. ज्या दोषाची प्रधानता म्हणजे ज्याचा इन्फ्लुएन्स जास्त असतो त्या अनुषंगाने प्रत्येक व्यक्तीची बॉडी वेट, सायकोलॉजिकल स्टेट बनलेला असतो. त्यामुळे रेजिस्टन्स हा 100% प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळा हा असणारच. तर तो घटक येतो. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये असलेलं व्याधिक्षमत्व म्हणजे इम्युनिटी पॉवर जी म्हणतो ना, इम्युनिटी पॉवर सुद्धा आपल्याला वेगळी मिळते. त्यामुळे आता काही अशी मला एक एक्झाम्पल मी देते. जसं काही जणांना स्किन डिसीजेस खूप होतात, ड्रायनेस खूप येतो. तसं आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की त्या व्यक्तीची समजा वाताची प्रकृती असेल तर त्या व्यक्तींना एक्झिमेटस प्रॉब्लेम, स्किन इन्फेक्शन, लवकर ड्रायनेस हे प्रॉब्लेम जास्त होऊ शकतात. मग आयुर्वेदात हे सांगितलेलं आहे सर की जेव्हा अशा प्रकारची प्रकृती असेल तर त्यावेळेस आपण कशी काळजी घेतली पाहिजे, कोणत्या पद्धतीचा आहार घेतला पाहिजे, कोणत्या प्रकारची दिनचर्या, ऋतुचर्या आपण अवलंबली पाहिजे की ज्याच्यामुळे तुमचा जो इन्फ्लुएन्स आहे तो इन्फ्लुएन्स मेंटेन राहील, तो मेंटेन जर ठेवला. उदाहरणार्थ ड्रायनेस आहे तर दररोज आयुर्वेदामध्ये एक उपक्रम सांगितला अभ्यंग करण्याचा. सिंपल तिळाचं तेलाचं मालिश करा, तुम्ही तुमचा ड्रायनेस आणि तुमची स्किन डिसीजेस कमी होतील. असं वेगवेगळ्या डिसीजेसचं रेजिस्टन्स प्रत्येकामध्ये वेगवेगळे राहणारच. पण ह्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या, पालन केलं तर मी म्हणेन की 90% सुद्धा आपल्याला त्यामध्ये इतर डिसीज होण्याचा चान्स कमी होईल.
ते सुंदर उत्तर तुम्ही मॅडमने आपल्या दिलेलं आहे. उत्तर हे समजून घेण्यासारखे प्रत्येकाच्या आपल्याच एका कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीचा रेजिस्टन्स हा वेगवेगळा असतो आणि त्या रेजिस्टन्ससाठी देखील आयुर्वेदामध्ये अतिशय सामान्य आणि साधारण उपाय दिलेले आहेत. ते साधारण उपायाचा जर अवलंब आपण केला तर आपण निश्चितच आपला रेजिस्टन्स वाढवू शकतो, आपली प्रतिकारशक्ती वाढवू शकतो. आता मेटाबॉलिझम हा अन्न पचन अन्न आणि पाणी हा मानवाच्या जीवनातला सर्वात महत्वाचा घटक आणि सर्व आधाराचं मूळ देखील तोच आहे असं सगळ्याच वैद्यकशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर तो मेटाबॉलिझम किंवा अन्न पाणी आपलं कसं असलं पाहिजे, आपण अन्न ग्रहण कुठलं करतो, कसं करायला पाहिजे आणि त्याची संदर्भात काळजी काय घ्यायला पाहिजे, आपण हा प्रश्न देखील काढला पाहिजे. जसं म्हणतो की आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी महत्वाच्या असतात. जनरल भाषेमध्ये बोलायचं असेल तर आपण म्हणतो की अन्न वस्त्र निवारा गरजेचं आहे मनुष्याला जीवन जगण्यासाठी. तसं आयुर्वेद म्हणतं की प्राकृत जर आपल्याला आपली लाईफस्टाईल चालवायची असेल तर आपल्याला आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य या 3 गोष्टीचं पालन आपण केलं पाहिजे. म्हणजे जेवढा कमीत कमी इसेन्शियल पिरियड आहे तेवढी आपली झोप घेतलीच पाहिजे. ब्रह्मचर्याचं पालन, अनावश्यक जी काही आपण गोष्टी बघतो आता बाहेर समाजामध्ये तर त्याच्या अनुषंगाने त्याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणजे पहिला घटक म्हणजे आहाराचा. म्हणजे आहार म्हणजे नुसतं जेवण करतो, जे पदार्थ करतो आहार नाही. जे काही आपण इनपुट्स पोटात घालतोय, आपल्या जे काही पदार्थ, पाणी जे काही घेतोय हे सगळं आपल्या आहाराच्या अंडर येतं. त्यामुळे जो काही आहार तो सुद्धा डिपेंड असतो आयुर्वेदात मानलेला अग्नीवर असतो. आपल्या अग्नी हा सार्वधायिक असतो परंतु आपल्या जठरामध्ये साध्या भाषेमध्ये पोटामध्ये तो असतो म्हणून आपण. आणि ज्या पद्धतीचे पदार्थ तुम्ही द्याल त्या पद्धतीने तो त्याच्यावरती प्रक्रिया करत असतो आणि संपूर्ण शरीर आपलं मेंटेन चालत असतं. त्यामुळे जो काही आहाराच्या बाबतीमध्ये सात्विक आहार, आयुर्वेदामध्ये पुढे आपण त्याच्या बाबतीत चर्चा करूच या, परंतु जो आहार घटक आपल्या शरीराला हानिकारक ठरणार नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं की प्रकृतीनुसार आहार घ्यावा पाहिजे. जसं पित्त प्रकृती असेल त्या व्यक्तीला खूप जरजरून घाम येतो, त्याचप्रमाणे तो लगेच थकतो, लगेच चिडतो, अशा प्रकारची लक्षणं त्यांची असतात. त्या व्यक्तींनी जास्ती मसालेदार पदार्थ खाऊ नये, जास्ती क्रोध होईल अशा पद्धतीने वर्तन आपण करू नये, थोडा थंड वातावरणामध्ये राहण्याचा त्यांनी प्रयत्न करायचा. अशा सिंपल गोष्टी आपण केल्या पाहिजे. तसंच त्या व्यक्तींनी खूप मसालेदार पदार्थ खाऊ नये, तिखट पदार्थ खाऊ नये, म्हणजे जसं हिरवी मिरची वगैरे खूप जण वापरतात. तर असे पदार्थ जर आपण अवॉइड केले तर निश्चितच जेव्हा त्याचं डायजेशन होईल तर ऑल ओव्हर बॉडी त्याचे टिश्यूज पण नॉर्मल बनतील, शरीरही चांगलं बनेल आणि मानसिक स्वास्थ्य तुमचं चांगलं राहील. त्याचप्रमाणे पाण्याच्या बाबतीत सुद्धा आपण जनरल म्हणतो की सध्या तो फंडा सुरू आहे की सकाळी उठल्याबरोबर पाणी प्यावे, पण आयुर्वेद त्याला निषिद्ध मानतं. आयुर्वेद म्हणतं की सकाळी आपला जो अग्नी असतो तो चांगला प्रज्वलित असतो आणि आपण पाणी पिल्यानंतर तो जो काही प्रज्वलित झालेला आहे तो दाबला जातो, सप्रेस होतो. तो त्या सप्रेस झाल्यामुळे सुद्धा खूप सारे डिसीज आपल्याला तयार होत असतात. त्यामुळे जे काही साधे साधे नियम आहेत, जेवताना गोडगोड पाणी प्रत्येकाचं इथे सुद्धा प्रत्येकानुसार वेगळं आहे. काही जणांना जेवताना गोडगोड पाणी लागतं, काही जणांना बिलकुल लागत नाही, काही जणांना रोटीवर पाणी लागतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची परत तेच प्रकृती कशी आहे, त्या व्यक्तीची बॉडी वेट कशी आहे त्यानुसार आपण आपला आहार ठेवला पाहिजे. म्हणजे ऑटोमॅटिकली आपण त्या डिसीज पासून दूर. आज एक अतिशय गंभीर समस्याची सगळ्या भारतासाठी नव्हे तर जगासाठी तोडगा सुटली आहे, ती म्हणजे शुगर, साखरेचं प्रमाण. अगदी जन्मलेल्या बालकापासून तर वयोवृद्धांपर्यंत आता साखरेची पेशंट म्हणजे शुगर जे रुग्ण आहेत त्यांची संख्या अतिशय प्रचंड प्रमाणात वाढते. या संदर्भात आता आपण मॅडमकडे थोडी माहिती जाणून घेऊया की ही समस्या निर्माण कशी होते आणि याच्यावरती उपाय काय आहे. साखरेची बिमारी म्हणा, शुगरची समस्या म्हणा, डायबिटीस म्हणा त्याला, तर त्याच्यामध्ये हे कसं आहे, एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतो आहे, जीवनशैलीमध्ये होणाऱ्या बदलांमुळे होणार आहे. जसं सगळ्यांना माहिती आहे आपल्या शरीरामध्ये एक ग्रंथी असते पॅनक्रियास म्हणून आणि त्याचं एक सिक्रेशन आहे इन्सुलिन. ते इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या धातूंच्या निर्मितीसाठी जे काही पचन प्रक्रियेमध्ये तो मदत करत असतो. पण जेव्हा त्याचं सिक्रेशन कमी होतं, सिक्रेशन कमी झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे आपण खाल्लेल्या पदार्थांना पचवून त्यांना नॉर्मल टिश्यूज मध्ये जे परिवर्तन करणं गरजेचं असतं ते करू शकत नाही. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे काही कार्बोहायड्रेट युक्त जे पदार्थ असतात, कर्बोदक म्हणतो आपण त्यांना, त्या पदार्थांचं पचन होत नाही आणि आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये साखर वाढते. ती कमी जास्त प्रमाणात कशी असू शकते. पण आता काय झालेलं आहे, हे अगोदरच्या लोकांना आपल्याला जास्त शुगर दिसत नव्हती पण आता खूप दिसायला लागली. परत तेच मूळ मुद्दा आहे आपल्या जीवनशैलीमध्ये होणारा बदल. जे काही शारीरिक कष्ट करून मी किती कॅलरीज खाते आणि किती डायजेस्ट करते हे खूप महत्वाचं आहे. हे प्रपोर्शनेट जे पाहिजे ते प्रपोर्शनेट नाहीसं झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण खातोय खूप, पचवण्याची शक्ती कमी झालेली आहे. पॅनक्रियाचं सिक्रेशन सुद्धा कमी, त्या ठिकाणी इम्बॅलन्स होत आहे आणि त्याच्या परिणाम स्वरूपी आपल्या ब्लड मध्ये शुगरचं प्रमाण वाढतंय. त्यामुळे आपण जर आपली थोडी लाईफस्टाईल चेंज केली, आहारामध्ये थोडासा बदल केला
तर मी म्हणेल प्रायमरी लेवलला वाटतं की डायबिटिक आहे, होणार आहे, ह्या गोष्टींमुळे आपण नॉर्मल लेवलवर शुगर लेवलवर राहू शकतो. आता समाजामध्ये जर बघितलं तर सगळ्यामध्ये हा आजार आपल्याला खूप प्रमाणात दिसतो अतिशय, आणि भारत तर सध्या एकदम वरच्या स्तरावरती आहे या ठिकाणी. तर त्यावेळेस आपली लाईफस्टाईल मात्र आपण चेंज केली पाहिजे, आणि आयुर्वेदामध्ये त्याच्या अनुषंगानेच झाल्यानंतर मेडिसिन काय घ्यायची ते आहेच आहे, परंतु प्रिकॉशन्स काय घ्यायचे ते अतिशय उत्कृष्टरित्या सांगितले. त्यामध्ये महत्वाचा रोल आहे आहारावरती प्रॉपर नियंत्रण. तर काही आहार सेवनाचे नियम सांगितले त्यालाच आयुर्वेदामध्ये आहार विधी विशेष कशा पद्धतीने आहार खाल्ला पाहिजे, कोणता पदार्थ खाल्ला पाहिजे, किती प्रमाणात खाल्ला पाहिजे, कोणत्या वेळी खाल्ला पाहिजे, हे सुद्धा एक विधान आहे सर, आयुर्वेदामध्ये ते सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याचं पालन तर आता कुणीही करत नाही. टीव्ही समोर सुरू असतो, टीव्ही सुरू आणि आपला खाण्याचा कार्यक्रम सुरू असतो, कोणताही पदार्थ आपण मिक्स करून खातो, हे निषिद्ध मानलेलं आहे. तर ह्या नियमांचं निश्चितच पालन केलं पाहिजे, आणि जेवढं फिजिकल एक्झर्शन आपल्याला करता येईल, लिमिटच्या बाहेर होणार नाही पण गरजेचं आहे तेवढं तरी आपण केलं पाहिजे, तर निश्चितच ही डायबिटीसची समस्या ही आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. शुगर आणि डायबिटीसच्या समस्येला नियंत्रणात आणण्यासाठी मॅडम जे आपल्याला सांगितलं ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहार नियंत्रण. आहार नियंत्रणानंतर शारीरिक एक्झर्शन, म्हणजे तुमचे शारीरिक थोडंसं कष्ट तुम्ही केले पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही आहार नियंत्रणात आहार किती वेळा, कसा आणि काय घ्यायला पाहिजे याचं देखील नियोजन असलं पाहिजे. हे शुगर नियंत्रणावरती एकमेव प्रभावी असल्याचं मॅडमचं म्हणणं आहे. आपण आता एक छोटासा प्रश्न मॅडमला शेवटचा घेऊया, जो सगळ्या जे आपले दर्शक आहेत त्यांना पडलेला आहे की आयुर्वेद शुद्ध आणि सात्विक अन्न म्हणतो, परंतु आजच्या जगामध्ये ज्या पद्धतीनं जेवण किंवा आहार आपण जो घेत आहोत त्या आहारामध्ये मांसाहाराचं प्रमाण थोड्याफार प्रमाणात वाढलेलं आहे. त्याला आयुर्वेद निषिद्ध मानतं का? किंवा थोडक्यात हा प्रश्न माझा आहे की आयुर्वेद मांसाहारात निषिद्ध मानतं का? आयुर्वेदाचा थोडासा व्यवस्थित मध्ये आपण अभ्यास केला, अभ्यास जर केला तर एक गोष्ट लक्षात येते की आयुर्वेदामध्ये कम्प्लीट मांसाहार टाळा असं म्हटलेलं नाहीये. शाकाहार आणि मांसाहार वनस्पती आपण औषधी द्रव्यामध्ये वापरतो, आणि असे आपल्या आहारामध्ये सगळ्या गोष्टी असतातच असतात. पण काही विशिष्ट आजारांवरती, विशेषतः जेव्हा मांसक्षय असतो म्हणजे मस्क्युलर डिस्ट्रॉफी असेल, तर त्यावेळेस त्या ठिकाणी काही स्पेसिफिक मांसाहार सांगितले. मांसाहार म्हणजे मांस चिकन मटनच्या फॉर्ममध्ये खाणे सांगितलेलं आहे. त्याला वैशिष्ट्यपूर्ण क्रिया करून, त्याला सिद्ध करून, औषध वगैरे टाकून तशा पद्धतीचा मांस सेवन, मांस रसाच्या तुलनेमध्ये म्हणजे जे लिक्विड असतं त्याच्या ह्याच्यामध्ये प्रपोर्शनमध्ये विशिष्ट क्वांटिटीमध्ये घ्यायला सांगितलेलं आहे. कम्प्लीट निषिद्ध म्हटलेलं नाहीये, कारण काही आजारामध्ये काही बस्ती सुद्धा जे पंचकर्माची ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये काही बस्ती ज्यामध्ये स्पेसिफिकली परत मसल डिस्ट्रॉफी असेल किंवा जे बोनी टिश्यूचे डिसीजेस असतात त्यावेळेस सुद्धा काही मांस रसाचा उपयोग करून काही बस्ती सुद्धा एनिमा सुद्धा द्यायला सांगितलेलं आहे. त्यामुळे 100% निषिद्ध मी म्हणणार नाहीये, परंतु काही काही विशिष्ट औषध प्रयोजनामध्ये मांस रसाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी त्याचा वापर करून सांगितलेला आहे. पण जास्ती भर हा वनस्पतीजन्य द्रव्यांवरती त्यांनी दिलेला आहे. पण आता जे प्रमाण दिसतंय आपल्याला, तो प्रमाण जर हा पूर्वी आपले प्राचीन ग्रंथांचा आपण जर काही संदर्भ घेतला आणि त्यावेळेस जर विचार केला तर अति प्रमाणामध्ये मांसाहाराचं सेवन होत आहे आणि विधिवत होत नाहीये हे मात्र दिसतंय. तर त्याची काळजी मात्र प्रत्येक दर्शकांनी वापर घेतली पाहिजे. मांसाहार हा आयुर्वेदाला निषिद्ध मानलेला नाही, परंतु त्याचं प्रमाण निश्चित ठरवलेलं आहे. त्यामुळे आयुर्वेद मांसाहाराला निषिद्ध मानतो हा ग्रह दर्शकांचा निघून जाण्यासाठी एक संधी निर्माण झाली. त्याचबरोबर मांसाहार हा अति प्रमाणात देखील खूप हानिकारक आहे हे देखील या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. आज इथेच थांबूया.